नमस्कार, मी चैत्राली देशमुख. आज आपल्यासोबत बिंब प्रतिबिंब या पॉडकास्टमध्ये आपले स्वागत करते. पाऊले चालती पंढरीची वाट. हो, बरोबर ओळखलं. आज आपण आपल्या पॉडकास्टमध्ये आपले पाऊले आज पंढरपूरच्या वारीला दर्शनाला भेटी निघालेत. आजच्या डिजिटल युगामध्ये सुद्धा अनेक शेकडो वारकरी पुण्यामध्ये आळंदी, देहू इथे येऊन त्या 21 दिवस ते पंढरपूरची वारी करतात. आणि मग त्यानंतर त्याच विषयी माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहे गणेश महादेव. गणेश महादेवजी नमस्कार. मी आपले स्वागत करते. आणि ते एक ज्येष्ठ पत्रकार आहे आणि अनेक वर्ष त्यांनी वारी याविषयी अभ्यासक आणि त्यांनी सुद्धा अनुभवलेली काही वारीचे किस्से आज ते आपल्यासोबत चर्चा करणार आहेत. चला तर मग आपण त्यांच्याशी चर्चा करूया. सर, पंढरपूरची वारी ही साधना म्हणून सुरुवात झाली होती का? पंढरपूरच्या वारीच्या संदर्भात खूप रंजक असे संदर्भ भेटतात. आपल्याला सर्वात प्राचीन संदर्भ 13व्या शतकापासून भेटतात. 13व्या शतकापासून वारीचे ऐतिहासिक संदर्भ भेटतात. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या घरामध्ये देखील वारीची परंपरा आढळून येते. मग तसे काही अभंग आपल्याला सापडतात. आणि त्यानंतरच्या कालखंडात तर माऊलींनी तर वारकरी संप्रदायाचा पाया रोवलेला आहे. आणि त्यानंतर नामदेव मंडळ असेल आणि त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण पण त्या कालखंडामध्ये केलं होतं. त्यानंतरच्या कालखंडामध्ये तुकाराम महाराजांनी ती परंपरा पुढे चालू ठेवलेली आहे. माऊलींनंतर एकनाथ भानुदास महाराज एकनाथांनी वारीची परंपरा पुढे चालू ठेवली. नंतरच्या कालखंडात तुकाराम महाराजांनी ती परंपरा चालू ठेवली. तुकाराम महाराज आता हे सगळे संत आहेत, हे सगळे संत आहेत. त्यानंतर तुकाराम महाराजांचे जे सुपुत्र होते नारायण महाराज यांनी 1685 मध्ये वारीला एक वेगळं स्वरूप दिलं. तर ते वेगळं स्वरूप असं होतं की त्या अगोदर वारी जी आहे ती संतांच्या पादुका गळ्यामध्ये अडकवायच्या आणि पंढरीच्या विठोबाच्या दर्शनाला जायचं, अशी साधी आणि सोपी परंपरा होती. नारायण महाराजांनी काय केलं की त्या ज्या पादुका आहेत, देहूमध्ये तुकाराम महाराजांच्या पादुका घेतल्या आणि त्या पालखीमध्ये ठेवल्या. त्यानंतर ते आळंदीला आले, माऊलींच्या पादुका घेतल्या आणि पालखीमध्ये ठेवल्या. आणि त्यानंतर पालखीची परंपरा चालू झाली. तर आज आपल्याला जे पालखीचं जे स्वरूप दिसतं तर ते स्वरूप अजून नंतरच्या काळात बदललंय, परंतु ही वारीची जी परंपरा आहे ती अशा पद्धतीनं पुढं बदलत गेलेली आपल्याला दिसते. तर याच्यामध्ये पुढे हैबत बाबा आरफळकरांनी परत त्याच्यामध्ये पुन्हा बदल केलेले आहेत. तर 1830 पर्यंत ही जी काही वारीची परंपरा आहे, म्हणजे जवळजवळ 145 वर्षापर्यंत ही नारायण बाबांनी सुरू केलेली परंपरा तशीच चालू राहिली. मग तेव्हा सुद्धा ती आळंदी देहू पासून यायची का म्हणजे पंढरपूर? हा, आता ह्याच्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे. बरोबर झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. तर सुरुवातीला एकच वारी निघायची, ती देहूतून निघायची आणि नंतर माऊलींच्या पादुका घेऊन ती एकच वारी जायची. त्यानंतरच्या कालखंडामध्ये पुढे जाऊन 1830 पर्यंत ही अखंड एकच वारीची परंपरा दिसते. 1830 मध्ये काय झाले, तुकाराम महाराजांच्या घरामध्ये जे सगळ्याच घरामध्ये होतं त्या पद्धतीने काही वाद झाले भावाभावांमध्ये. आणि त्यानंतर काही काळ ती वारीची परंपरा खंडित झाली. साधारण 1-2 वर्ष सांगितला जातो तो कालखंड. आणि त्यानंतर पुन्हा वारी सुरू झाली, परंतु 2 वेगवेगळ्या वाऱ्या निघायला लागल्या. एक देहूतून संत तुकाराम महाराजांची पालखी आणि आळंदीतनं ज्ञानेश्वर माऊलींची पालखी. तर अशा 2 पालख्यांची परत परंपरा सुरू झाली. माऊलींच्या पालखीच्या संदर्भात हैबत बुवा आरफळकरांचं खूप मोठं योगदान सांगितलं जातं. तर त्यांनी हैबत बुवांनी काय केलं की माऊलींच्या पालखीच्या परंपरेमध्ये पद्धतीमध्ये खूप बदल केले. तर
त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली जाते नेहमी. त्यांच्याबद्दल एक कथा सांगितली जाते. हैबत बाबा हे शिंदे सरकारच्या पदरी ते सरदार होते. आणि एक दिवशी दरोडेखोरांनी त्यांना पकडलं आणि पकडल्यानंतर त्यांना एका गुहेत डांबल्यानंतर ते माऊलींचे भक्त होते, त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींचा धावा केला. ज्ञानेश्वर माऊलींचा धावा केल्यानंतर काही चमत्कार झाले. तर त्या चमत्कारामध्ये असं सांगितलं जातं की त्या दरोडेखोराला पुत्रप्राप्ती झाल्यामुळं त्या दिवशी जे पकडलेले सगळी जी लोक होती त्या सगळ्या लोकांना त्यांनी सोडून दिलं. बापरे. मग हैबत बाबा आरफळकरांच्या बाबतीत पण तो चमत्कार झाला आणि त्यांना प्रचिती आली. त्यानंतर हैबत बाबांचं संपूर्ण त्यांनी जीवित कार्य जे आहे ते माऊलींच्या सेवेत त्यांनी घालवलेलं आहे. हैबत बाबांनी वारीच्या पद्धतीमध्ये खूप बदल केले. एक तर ते सरदार होते, त्यामुळं हत्ती घोडे या पद्धतीची एक शाही पद्धत जी आहे वारीमध्ये. त्यानंतर भालदार आहे, चोपदार आहे. वारीमध्ये तुम्हाला एक शिस्त दिसते. तर हे सगळी जी पद्धत आहे हैबत बाबांनी ती वारीच्या याच्यामध्ये परंपरेमध्ये घेऊन आली. त्यामुळे त्याचं क्रेडिट एक त्यांच्याकडे जातं. त्यामुळं अशा पद्धतीनं आज आपल्यापर्यंत जी वारी आली आहे तर ती आपल्याला ही खूप वेगवेगळ्या कालखंडात त्याच्यात बदल झालेले आहेत. आणि आज अगदी बॅटरीवर चालणारा रथ आपल्यापर्यंत आहे. तर असे खूप बदल झालेले आहेत. हत्ती घोड्यांपासून सुरू झालेली, म्हणजे सुरुवात कशी झाली की गळ्यात संतांच्या पादुका लटकवून विठ्ठलाच्या भेटीला जायचंय. त्यानंतर पालख्या आल्या. त्यानंतर मग राजेशाही दरबारामध्ये थाटामध्ये जी पद्धत असते ती आली. आणि त्यानंतर आजच्या आधुनिक युगामध्ये अगदी बॅटरीवर चालणारा रथ आहे. अशा पद्धतीचा बदल आपण वारीमध्ये अनुभवतोय. सर, म्हणजे अनेक संतांचं हा योगदान आहे. त्यांनी खंड कुठे थोडाफार पडला असेल, पण त्यांनी ही परंपरा कायम टिकून राहिली. म्हणजे तुम्ही म्हणता 13व्या शतकापासून म्हणजे त्याचा संदर्भ आपला 1830 पर्यंत तुम्ही म्हणजे ते आहे म्हटलं जातं ते सगळं. सो म्हणजे अनेक संतांचे हे योगदानामधून ही वारी नित्यसेवेने पार पडली जाते. आणि याच महिन्यात अशी असते का सर? म्हणजे का ह्याच्या महिन्यामध्ये पण बदल केलेला गेला? आता ह्याच्यामध्ये अजून इंटरेस्टिंग गोष्ट आहे की आषाढीची जी काही वारी आहे ती पंढरपूरची यात्रा आहे. म्हणजे पंढरपूरला सगळे वारकरी येतात, सगळ्या संतांच्या पालख्या पंढरपूरला येतात आणि ती पंढरपूरची यात्रा ती अगदी माऊलींच्या कालखंडापासून सगळे करतात. त्यानंतर कार्तिकीची एक परंपरा आहे. कार्तिकी वारीला सगळ्या भागातून वारकरी आळंदीमध्ये येतात. ते आळंदीची यात्रा आहे. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये आषाढी आणि कार्तिकी ह्या दोन ज्या वाऱ्या आहेत त्या वारकऱ्यांमध्ये अत्यंत मानाचं स्थान आहे त्यांना. त्यामुळं आषाढी कार्तिकी करणारा जो माणूस आहे तो वारकरी, अशा पद्धतीचं ते जे एक परंपरा पडून गेली आहे तर ते इतकं त्याला महत्व आहे. त्यानंतर अजून 2 उत्सव असतात. त्याच्यामध्ये एक चैत्री वारी, चैत्र महिन्यामध्ये जी एकादशी असते त्या एकादशीच्या दिवशी पंढरपूरला वर्षाची सुरुवात म्हणून एक तिथं यात्रा भरते. ती एक वारी आहे. आणि माघ महिन्यामध्ये एक माघी वारी असते. अशा 4 प्रकारचे उत्सव हे वारकरी संप्रदायामध्ये वारीच्या अनुषंगाने आपल्याला पाहायला भेटतात. अच्छा सर, पालखीची परंपरा आरंभ नारायण बाबांनी केली असं एक वेगळी एक कथा आहे, त्याच्याविषयी काही माहिती आहे? नारायण बाबांनी पालखीचं स्वरूप बदललं. नारायण बाबांच्या बाबतीत नेहमी सांगितलं जातं की नारायण बाबांनी ती पालखी या स्वरूपात आणली. पादुकांपासून पालखी म्हणजे एक वेगळ्या पद्धतीने त्यांनी ती वारीची परंपरा त्यांनी चालू केली. परंतु तुकाराम महाराजांनंतर खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की बहिणाबाई म्हणजे तुकाराम महाराजांच्या ज्या शिष्या होत्या, म्हणजे आपल्या सगळ्यांना चित्रपटाच्या माध्यमातून ते सगळं माहिती आहे की बहिणाबाई ह्या ब्राह्मण असून तुकाराम महाराजांच्या शिष्या झाल्या. मम्माजींनी त्यांना किती विरोध केला वगैरे ह्या सगळ्या ऐतिहासिक गोष्टी आपल्याला चित्रपटातून माहिती असतात. परंतु त्यांनी देखील बहिणाबाईंनी ही वारीची परंपरा ही आपल्याला कंटिन्युअस चालू ठेवलेली दिसते. नित्य त्याच्यामध्ये त्याच्या तुकाराम महाराजांचे 14 टाळकरी जे आहेत ते आहेत. त्याचबरोबर मल्लप्पा वास्कर
यांनी देखील वारीच्या परंपरेमध्ये खूप सातत्य ठेवलेले दिसते. त्यामुळे आज देखील तुकाराम महाराजांच्या आणि एकूण वारीच्या परंपरेमध्ये वास्करांचा जो फड आहे तर त्या फडाला एक खूप मोठं महत्व आहे. सर, आता तुम्ही फडाचं नाव घेतलंच आहे की फड ही संकल्पना काय आहे आणि त्याची काय महत्व आहेत का? तर फड ही संकल्पना खूप महत्वाची संकल्पना आहे. तर याच्यामध्ये वारीच्या अनुषंगानं फड ही संकल्पना जर समजून घ्यायची झाली तर आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये तुळशीच्या माळेचं एक खूप महत्व अनन्य साधारण आहे. तुम्ही तुळशीची माळ घातल्यानंतर तुम्ही स्वतःवर काही बंधनं घालून घेता, जसं खाण्यापिण्याची काही बंधनं असतील, त्याचबरोबर परंपरेमध्ये नित्य हरिपाठ वगैरे अशी जी काही दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही स्वतःच्या काही हे घालून घेता, नित्याचरण जे आहे. तर तुम्ही ज्या व्यक्तीकडून माळ घालून घेतली आहे तर ती व्यक्ती आणि त्या व्यक्ती ती गुरु शिष्यांचा जी समूह आहे तर तो त्या व्यक्तीचा झाला फड. तर असे अनेक फड एका पालखी सोहळ्यामध्ये असतात आणि त्यातनच त्यांची सामूहिक साधना, वारी ही काय सामूहिक साधना आहे. सगळी लोक एकत्र येऊन ह्यात जात पात काही असतं का सर ह्याच्यामध्ये? किंवा आता एवढ्या तुम्ही संतांची नावं सांगितली, त्या संतांमध्ये पण काही मतभेद ते असतात का? आता ह्याच्यामध्ये वारीच्या संदर्भात तर आजपर्यंत काही अपवाद वगळता कुठल्याही प्रकारच्या अशा घटना घडून आलेल्या नाहीत. मुळात संतांचा जो विचार आहे तर तो संतांचा विचार इतका व्यापक आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात वारकरी संप्रदाय इतका व्यापक प्रमाणात आपल्याला का दिसतो की प्रत्येक जाती धर्मातला एक संत त्या सगळ्या परंपरेमध्ये आहे. प्रत्येक जाती धर्मातला संत आहे. त्यामुळं ती एक प्रदीर्घ आणि सर्वांना सामावून घेणारी अशी एक खूप मोठी समूह आणि संप्रदाय झाला. त्यामुळं तो आज 750 वर्ष पासून इतकी प्रदीर्घ अशी वारीची परंपरा आपल्याला जी दिसते त्याचं कारण असते. आणि नित्य याच्यामध्ये बदल होत आहेत. नवीन लोक एका कुटुंबातून लोक ती परंपरा पुढे चालवणारे लोक येत आहेत. त्याचं कारण असते की एक वारी एक लाईफस्टाईल पण आहे. मग त्याच्यामध्ये नेहमी सांगितलं जातं की बाबा वारी तुम्हाला काय शिकवते. तर तुम्ही रोज उठता, आंघोळ, नाश्ता, जेवण आणि तुमचं दैनंदिन कार्य करता, बरोबर. वारीमध्ये तुम्ही काय करता तर एका विशिष्ट उद्दिष्टासाठी तुम्ही शारीरिक श्रम करता. विठ्ठलाच्या भेटीसाठी तुम्हाला जायचंय. आणि ह्याच्यामध्ये सगळं काय आहे की हे सगळं तुमचं दैनंदिन नित्य जी काय सेटिंग आहे ते सगळं तुम्ही चेंज करता. म्हणजे साध्या गोष्टी तुम्हाला वारीमध्ये दुर्मिळ होतात. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही गेलं, गिझरचं बटन दाबलंय, तुम्हाला गरम पाणी भेटलं, तुम्ही आंघोळ केली. तर वारीमध्ये या गोष्टी ही सोय गैरसोयी तुम्ही सोडून देऊन एका विशिष्ट उद्देशाच्या दिशेनं तुम्ही. सर, मगाशी तुम्ही एक गोष्ट सांगत होता की जसे 4 म्हणजे आषाढीची वेगळी असते, कार्तिकी असते, चैत्र असते, माघ असते. मग आषाढीच एवढी महत्व का असतं का? म्हणजे पावसाळा आलेला असतो प्रत्येकाने, म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टी, म्हणजे वारीमध्ये सगळ्यात जास्त आपण असं म्हटलं जातं की वारकरी संप्रदाय हा शेतकरी किंवा म्हणजे कष्टकरी म्हणजे लोकांचा हा समूह जो वारीमध्ये भाग घ्यायचा असतो. म्हणजे ऑलरेडी भात शेती झालेली असते किंवा शेतीमध्ये लागवड. मग ह्याचंही थोडंसं त्याचं कनेक्शन आहे? ते पण कनेक्शन आहेच ना. म्हणजे बऱ्यापैकी शेतीची कामं झालेली असतात. म्हणजे पूर्वीपासून जो आहे की कृषीचा जो काही एक पाया आहे आपल्या अर्थव्यवस्थेला, तर त्या अनुषंगानं पण शेतकऱ्यांची बरीचशी कामं झालेली असतात. दुसरी गोष्ट, परंपरेनुसार ही देवशयनी एकादशी सांगितली जाते. देवशयनी म्हणजे विष्णू हा ह्या जगाचा जो पालन करता देव आहे तो मानला जातो. तो विष्णू यानंतर शयन अवस्थेमध्ये जातो, झोपी जातो. आणि मग त्यानंतर जी वारी आहे ती प्रबोधिनी एकादशी. मग त्या दिवशी देव जागे होतात. तर अशा पद्धतीचं ते एक पुराणाचं एक तर तो पण त्या पुराणांचा संदर्भ आहे. आणि जसं तुम्ही म्हटलं की सगळी कामं झालेली असतात
आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या शेती करणाऱ्या, त्याचबरोबर वेगवेगळ्या व्यावसायिक पार्श्वभूमी असणाऱ्या वारकरी परंपरेतल्या लाखो लोकांना विठ्ठलाच्या भेटीचं एक जी ओढ लागते आणि त्या भेटीतून ही सगळी लोक आळंदीमध्ये एकत्र येतात. आळंदीतून सगळ्यात माझ्या माहितीप्रमाणे विदर्भातून जी वारी येते ती सर्वात मोठा हे पार पडून येते. शेगावची जी वारी आहे तिचा रूट हा सर्वात मोठा आहे. त्यानंतर खानदेशामधनं मुक्ताई देवींची जी वारी आहे, ज्ञानेश्वर भगिनी मुक्ताई, तर ती एक खूप मोठी वारी आहे. तर हे खूप मोठं अंतर पार करून ही सगळी लोक पंढरपूरला येतात. आपण नेहमी प्रदेशाच्या अनुषंगानं हे म्हणतो की तर कानडाऊ विठ्ठलू कर्नाटक, तर हे सगळा जो प्रदेश आहे तुम्ही जो बघता तो सोलापूर, मंगळवेढा, तर ह्या सगळ्या त्या प्रदेशामध्ये आहे. तर हा बॉर्डरवरती आहे. तर 1960ला जे काही भाषावर प्रांत रचना झाली तर त्याच्यातनं आपण कुठंतरी तोडलं गेलेलो आहोत. जसं की आपला बराचसा भाग कर्नाटकामध्ये राहिलेला आहे. बेळगाव, कारवार, निप्पाणी, भालकी हा बराचसा भाग कर्नाटकमध्ये आहे, बरोबर. त्यानंतर काही गुजरातमध्ये अजून भाग राहिलेला आहे आपला, असं आपण जेव्हा म्हणतो. तर हे भाषावर प्रांत रचनेने काय केलं की बऱ्याच भागावरती मराठी जिथं संस्कृती आहे ते भाग आपल्याला सोडून द्यावे लागलेत आणि त्यानंतर महाराष्ट्र जो अस्तित्वात आलेला आहे. तर ही एक असं राजकीय दृष्ट्या होतं फक्त, परंतु ती परंपरेची जी काही परंपरा जी आहे, संस्कृती आहे, त्याला भौगोलिक मर्यादा नाहीये. त्यामुळं आज देखील तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र या सगळ्या बॉर्डरवरची जी जनता आहे ती एकत्रितपणे जसं विठ्ठलाला मानते तसं तिथं पलीकडच तुळजाभवानी आहे. तुळजाभवानीचं जे क्षेत्र आहे ते तिथं पण खूप मोठा भाविकांचा हे येतो आपल्याला. तर ही सगळी पेरिफेरल एरियामधली जी दैवत आहेत तर ती विचार करण्याजोगी आहेत. म्हणजे आपण पण विचार करण्याजोगे आहेत. आज त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्ती ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असताना दक्षिणेकडे हिंदी चालत नाही, उत्तरेकडे हिंदी चालते, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण हे विचार करणं गरजेचं आहे की आपल्या देवता कुठं वसलेल्या आहेत, आपण ज्यांना मानतो त्या देवता कुठं वसलेल्या आहेत. आणि भाषा ही जोडण्याचं काम करते नेहमीच, ती कधीच तोडण्याचं काम करत नाही. यावरती निश्चितच विचार झाला पाहिजे या परंपरेच्या अनुषंगाने. म्हणजे भाषा कुठली असो, विठ्ठलाचा जप. अगदी ते तर आहेच. म्हणजे त्यामुळं कन्नडमध्ये पण खूप सुंदर अशी विठ्ठलाची भजनं आहेत. मराठीत तर काय आहेतच, म्हणजे तो काही विषयच नाही. आणि कन्नड गायकांनी देखील खूप सुंदर अशी विठ्ठलाची भजनं गायलेली आहेत जी मराठी संतांनी लिहिलेली आहेत. मराठी संतांनी म्हणजे अगदी तुकारामांची वचनं तर ती कन्नड गायक गातात वगैरे, अशा पद्धतीची आहे. म्हणजे ते अजूनही पाळलेलं आहे. म्हणजे वारी ही एक नित्यसेवा परंपरेतून आहे. वारी आणि महिलांचा सहभाग जो आपण आता पाहतो तो पूर्वी पण असायचा का? कारण आपण नेहमी महाराष्ट्र म्हणू किंवा भारत जेव्हा आपण बघतो तेव्हा स्त्रीला एक दुय्यम स्थान दिलं जायचं किंवा काय, मग त्या काळातली वारी आणि आत्ताच्या वारीमध्ये काही आपण महिलांचा सहभाग काय आहे, कसा आहे? सुरुवातीपासूनच म्हणजे वारी आणि एकूणच वारकरी संप्रदायामध्ये स्त्रियांचं जे काही योगदान आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. तर याच्यामध्ये मुक्ताई ज्या ज्ञानेश्वर भगिनी आहेत तर संत मुक्ताईंचं योगदान वारकरी संप्रदाय आणि एकूणच ज्ञानेश्वरी चरित्रामध्ये आपल्याला दिसतं. म्हणजे चांगदेवांसारखा मोठा योगी त्याचं शिष्यत्व मुक्ताईंनी घेतलं. म्हणजे त्या गुरु झाल्या चांगदेवांच्या, त्यांना उपदेश केला, इतकं मोठं आहे. त्यानंतर जसं मी मागाशी म्हटलं की बहिणाबाईंनी वारीची परंपरा पुढे चालू ठेवण्यामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं
एक सर्वसामान्य शेतकरी जेव्हा शेती करत असतो, हं. तो जेव्हा शेती करतो त्याच्यासोबत त्याची जी पत्नी असते हं. ती देखील खांद्याला खांदा लावून हं. मागे सगळा आपला स्वयंपाक करून ती शेतामध्ये त्याच्या खांद्याला खरंच आहे. खांदा लावून राबत असते ती आणि पण. ती राबत असते. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला आज देखील खूप मोठ्या प्रमाणावरती वारीमध्ये महिलांचा सहभाग आपल्याला दिसतो. हं. त्यामुळं तो एक खूप मोठा एक समतेचा पण हं. एक संदेश आहे. त्यामध्ये नंतर वारकरी संप्रदायामध्ये स्त्री संतांनी केलेली कवन रचना जनाबाईंचा असेल, हं. बरोबर, कानोपात्रा असेल, हं. अशा स्त्री संतांचं पण खूप मोठं योगदान आहे आणि त्यांच्या रचना पण तितक्याच हृदयाला भिडणारे अशा आहेत. हं. हं. त्यामुळं या परंपरेमध्ये, वारकरी परंपरेमध्ये, वारीमध्ये महिलांचं योगदान हे अनन्यसाधारण असंच आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर घरातला पुरुष वारी करत असेल तर तू 1 महिनाभर 15 दिवस तू जर घराबाहेर जात असेल तर तिथं कुठंतरी मागे ती त्याला म्हणत असते, तू वारीला जा, मी सगळं घर सांभाळते. हं. हं. हा जो काही एक सर्वात महत्वाचा बरोबर जे आहे. हां. पाठिंबा जो आहे, हो. तू घराची काळजी करू नको, मी घर सांभाळतो, तू वारीला जा. हं. हे असं एकमेकांना सपोर्टिंगचं जे काही हो. वारीमध्ये एक शास्त्र जे तयार झालेले, तर ते वारी जोखून पाहते सगळ्या गोष्टी. त्यामुळं हे खूप मोठं काय म्हणतात होम सायन्स पण आहे खरं बघायला गेलं तर. खरं मॅनेजमेंटचं काम आहे हो. की बघा म्हणजे स्त्रीचं महत्व त्यावेळी अगदी म्हणजे अगदी आज जर का काही खंड पडून देत नसेल तर त्याच्यामध्ये अगदी महिलांचा पण सहभाग आहेच. आहे ते. आपण आता पाहतो की म्हणजे वारी बघितल्याच्या नंतर आहे ना सर असं पूर्ण देशभर एक असा हा जो वारीसारखं कुठला वेगळं म्हणजे सिमिलर प्रकार काही आहे का सर आपल्याकडे असं कुठे इतक्या बघितलं मोठ्या प्रमाणावरती जसं आता आपण बघितलं हं. की जगन्नाथ रथयात्रा, हं. परंतु ती एका ठिकाणी एकत्र येत आहेत भाविक आणि तिथं त्याच भागामध्ये ती यात्रा होते. हं. परंतु सिमिलर टू वारी इतक्या मोठ्या प्रमाणावरती लोक एकत्र येतात शिस्तबद्ध हो. पद्धतीनं विशिष्ट दिवस 21 चालतात दिवस आपण चालतात आणि हो. पंढरपूरच्या दिशेनं सगळेजण जातात. याच्यामध्ये जसं की 4 धाम यात्रा आहे, हं. 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 पूर्वीपासून लोक करतात. बरोबर. 4 धाम यात्रा आहे, ज्योतिर्लिंग आहे, हं. या सगळ्या गोष्टी तर करतात. त्याचबरोबर खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या यात्रा पण लोक करतात की जसं की दरवर्षी खंडोबाच्या यात्रा आणि महाराष्ट्रात सगळीकडेच यात्रा यात्रा ह्या असतात. भरतात हो. तर त्या करतातच. तर काही यात्रा पूर्वीपासून आपल्याकडे आहेत. आपल्याकडं म्हणजे जसं की शिंगणापूरपासून श्रीशैल्यपर्यंत पायी चालत जाण्याची एक परंपरा आहे. हां. तर त्याच्यावरती बोललं जात नाही, पण ती एक परंपरा आहे. बरं आहे. तर ती ग्रंथांमध्ये आपल्याला दिसते. त्याचबरोबर आज खूप मोठ्या प्रमाणावरती गिरनार यात्रा पण लोक सुरू करतात. केली आहे. तर ह्या खूप वेगवेगळ्या. त्याचबरोबर दर 12 वर्षांनी कुंभमेळा आणि त्या अनुषंगाने होणारी यात्रा आहे. तर वारीच्या संदर्भामध्येच एक खूप वारीच्या अनुषंगानं सांगावंसं वाटतं की ज्ञानेश्वर माऊली जे आहेत तर ते नाथ संप्रदायात दीक्षित झालेले होते. निवृत्ती महाराज हे नाथ संप्रदायामध्ये दीक्षित झालेले होते. तर ती नाथ संप्रदायाची जी परंपरा आहे तर ती आज देखील तशी कंटिन्युअस चालू आहे. त्र्यंबकेश्वरवरनं निवृत्तीनाथांची पालखी ही पंढरपूरच्या दिशेने येते. तर ती एक परंपरेचा धागा आहेच. म्हणजे नाथ संप्रदायाच्या संदर्भात गुरु गोरक्षनाथांचं जे महत्व आहे, गुरु गोरक्षनाथांनंतर अमरनाथ, त्यानंतर गहिनीनाथ आणि गहिनीनाथांनंतर निवृत्तीनाथ आणि ज्ञाननाथ, ज्ञानेश्वर माऊलींचा उल्लेख नाथ संप्रदाय म्हणजे ज्ञाननाथ असा उल्लेख येतो. तर हे नाथ संप्रदायाचा जो काही नंतर वारकरी संप्रदायामध्ये झालेला एक रूपांतरण आपल्याला दिसतोय. तर त्याच्यामध्ये भारतामध्ये शैव आणि वैष्णव याच्यामध्ये खूप पूर्वीपासून वाद आहेत. म्हणजे याच्यामध्ये युद्ध लढली गेली. म्हणजे अगदी पेशव्यांच्या कालखंडामध्ये नाशिकला त्या सगळ्या गोसाव्यांमध्ये युद्ध झालेले. कुणी प्रथम स्नान करायचं त्याच्यावरती पेशव्यांनी मध्यस्थी केलेली आहे.
मग त्यानंतर पेशव्यांनी लावलेली व्यवस्था आज देखील पाळली जाते. जे 2 आखाडे आहेत वैष्णव आखाडे ते नाशिकमध्ये स्नान करतात आणि 10 आखाडे जे आहेत ते त्र्यंबकेश्वरमध्ये स्नान करतात, जे शैव आहेत. ओके. शैवांनी त्र्यंबकेश्वरात स्नान करायचं, वैष्णवांनी नाशिकमध्ये स्नान करायचं. अशा पद्धतीच्या परंपरा त्या कालखंडामध्ये घालून दिलेल्या त्या आज देखील पाळल्या जातात. तर अशा खूप साऱ्या सांप्रदायिक परंपरांचं संमिलन आपल्याला वारीमध्ये पाहायला मिळतं. सर, परदेशी अभ्यासक सुद्धा या वारीकडे कसे पाहतात? येस, खूप सुंदर असा प्रश्न आहे. म्हणजे आज देखील तुम्ही बघाल, जसं गणपतीमध्ये गणपती उत्सव पाहायला अनेक परदेशी पर्यटक आणि अभ्यासक येत असतात. तसं वारीच्या संदर्भात पण इतका मोठ्या प्रमाणावरती लोक पंढरपूरच्या दिशेनं शिस्तबद्ध पद्धतीने जातात याचा खूप लोकांनी अभ्यास केलेला आहे. याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचे अभ्यासक होते जर्मन अभ्यासक गुंथर सॉनथायमर यांनी वारी अँड इंडियन पिलिग्रिमेज हा एक माहितीपट तयार केला होता आणि या माहितीपटाच्या माध्यमातून त्यांनी वारीची परंपरा कशी आहे हे त्यांनी सांगितलं होतं. तर यांचा गुंथर सॉनथायमरचा यांचा अभ्यास जो आहे तो जेजुरीच्या खंडोबावरती पण तसाच खूप त्यांचा प्रदीर्घ असा अभ्यास आहे. ते जेजुरीला राहिले. हे सगळे अभ्यासक त्यांनी या सगळ्या अभ्यासकांनी वारी केली. हे सगळ्या वारकऱ्यांसोबत चालत जायचं, यांनी समजून घेतली वारी काय परंपरा आहे आणि त्यानंतर त्यांनी याच्यावरती ग्रंथ निर्मिती केली. तर अशा पद्धतीनं म्हणजे अख्ख्या जगालाच वारी या परंपरेने एक काय म्हणतात ना गारुड घातलेलं आहे ते आपल्याला दिसतंय हे सगळ्यात. म्हणजे ही खूपच महत्त्वाची माहिती दिली की परदेशी अभ्यासक म्हणजे जर्मन, फ्रेंच, ब्रिटन सारख्या ठिकाणी स्पेनचे अभ्यासक सुद्धा या वारीमध्ये म्हणजे त्यांचं म्हणजे वारीचा सुद्धा देखील अभ्यास केला जातो. आणि ते अलेक्झांडर ग्रँट यांनी 35 अभंगांचं सुरुवातीला ज्यावेळेस सुरुवातीला भाषांतर इंग्रजीमध्ये केले. त्यानंतर दलरी म्हणून एक अभ्यासक आहे, तर ते दलरींनी जवळजवळ 101 तुकारामांच्या अभंगांचं फ्रेंचमध्ये भाषांतर केले. अशा खूप वेगवेगळ्या अभ्यासकांनी खूप वेगवेगळ्या भाषांमध्ये वारकरी साहित्य जे आहे ते पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अगदी रशियन भाषेमध्ये देखील तुम्हाला तुकारामांची गाथा आणि हे सगळ्या संत परंपरा आपल्याला गेलेले दिसतात. बापरे. म्हणजे ही जी पालखी किंवा आपण जे वारकरी वारी ही जी संकल्पना आहे म्हणजे ही म्हणजे महाराष्ट्रात नियमित म्हणजे सीमित न ठेवता ही पूर्ण देशभरात तर नाही तर परदेशात सुद्धा ही पोचलेली आहे. सर, वारकरी म्हटल्याच्या नंतर एक आपल्याला आठवतं की म्हणजे ते पोशाख, मग त्यानंतर गळ्यात तुळशीची माळ जशी तुम्ही म्हटला, त्यानंतर हातात टाळ म्हणजे आहे आणि त्याच्यानंतर मग विशिष्ट प्रकाराचं कुंकू आणि मग म्हणजे जो टिळक म्हणू आपण त्याला, आणि कपडे, आणि मग त्याच्यानंतर मग तुळशीचं झाड. मग हे म्हणजे की ही एक परंपरा आहे का एक त्याचा भाग आहे? तर याच्यामध्ये जसं आपण म्हटलं की तुळशीला एकूणच सगळ्या परंपरेमध्ये खूप वैष्णव परंपरेमध्ये खूप महत्वाचं स्थान आहे. म्हणजे तुम्ही उत्तरेत गुजरात आणि संपूर्ण तो जो प्रदेश पाहिला तर याच्यामध्ये आपल्याला हे सगळं दिसतंच. आता यात परंपरांचं संमिलन दिसतं. म्हणजे तुकाराम महाराजांचं जे काही त्यांची गुरु शिष्य परंपरा आहे तो चैतन्य संप्रदाय आहे. म्हणजे बाबाजी चैतन्य आणि ते तुम्ही जे म्हणताय ते जुन्नरवरनं ती जी एक पालखी निघते ते पण तुम्हाला माहिती असेल. तर ती परंपरा आहे. जसं मी नाथ संप्रदायाचं सांगितलं, जे रामकृष्ण हरी त्यांना जुन्नर मधून म्हणजे आपण म्हणजे ओतूरच्या आणि ते तुम्हाला पण माहिती आहे की ही जी परंपरा आहे तर त्याच्यामध्ये अगदी काही सुफी संत परंपरा देखील आपल्याला त्याच्यामध्ये समाविष्ट झालेल्या दिसतात. म्हणजे सर्व परंपरांचा संमिलन आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये जो दिसतो तर तितका तो व्यापक खुला आज देखील तुम्ही कुठल्याही क्षणी वारीमध्ये समाविष्ट होऊ शकता. तर वारी तो जाणून घेण्याचा प्रवास आहे. म्हणजे वारी म्हणजे
तुम्ही विठ्ठलासाठी जाता, म्हणजे विठ्ठलासाठी तुम्ही कोण आहात ते नसण्यापेक्षा तुम्ही तुम्ही काय आहात हे तुम्ही स्वतः जाणून घ्यायचं. हा एक प्रवास आहे, जाणीवेचा प्रवास आहे. आणि मग त्यातनं ते जे दिसतं, आता ही पारंपरिक पोशाख पद्धती जी आहे, तर त्याच्यामध्ये आपण नेहमीच आपल्या पोशाखाला जस्टिफाय करताना असं म्हणतो की तो आपल्या हवामानाला अनुकूल अशा पद्धतीचा आहे, म्हणून तो तसा आहे. अच्छा. म्हणून ते पांढरी कपडे आहेत, त्याच्यामध्ये धोतर आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही विचार करा की टाय सूट घालून कोणी वारीमध्ये जर गेला तर त्याला किती गैरसोयीचं होईल. अगदी ते तुम्ही पण बघता, जेव्हा वारीचे मुक्काम असतात तेव्हा हजारो धोतर आणि हजारो साड्या त्या वाळत घातलेल्या असतात, लगेच वाळणार, लगेच ते तुम्ही पुढं जाऊ शकता. अशा पद्धतीचं एक कन्व्हिनियन्स आता काही लोक नर्मदेचे पण म्हणजे परिक्रमा करतात, तर तेही म्हणजे कारण ती परिक्रमा खूपच मोठी असते, तर काही लोक जे कपडे जेवढेच लागतात तेवढेच घेतात, कारण ते की आपल्याला परत, आणि आता तर ट्रक हे ते सगळं आहे. सर, अजून एक मला तुम्हाला त्याला जोडून प्रश्न आहे की रिंगण झालं, म्हणजे वारी म्हटलंय की रिंगण आलं, मग त्याच्यानंतर मग वेगळे अजून काही प्रकार आहेत, त्याच्यामध्ये खूप छान छोटे छोटे फोक डान्सेस पण म्हणजे मी बघते, त्याच्याविषयी थोडी माहिती द्या ना सर. रिंगण 2-3 ठिकाणी रिंगण घातलं जातं. एक तर म्हणजे वाखरीला सर्वात मोठं पालख्या एकत्र येतात आणि रिंगण होतं. तर त्याच्यामध्ये सगळे वारकरी मधात आणि बाजूला, आणि त्याच्यामध्ये जे काही मानाचे अश्व असतात ते रिंगण घालतात. आता ते अश्वांच्या बाबतीत पण काही परंपरा आहेत. तर ते त्या अश्वांमध्ये अष्टलक्षणी, मग त्याच्यामध्ये विशिष्ट लक्षण असेल तशा पद्धतीचे अश्वच त्या सगळ्या वारीचे मानाचे अश्व असतात, तर ते रिंगण त्या पद्धतीनं घालतात. त्याचबरोबर इंदापूरच्या जवळ मेंढ्यांचं रिंगण नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे वारी थांबलेली असते आणि मेंढ्या येतात आणि त्या वारीला रिंगण घालतात. मग ते आरोग्यमय संपूर्ण पुढचं वर्ष जावं याच्यासाठी ती एक प्रार्थना असते. अशा पद्धतीचं ती अशा अनेक परंपरा त्याच्यामध्ये, म्हणजे सगळ्या समूहाला घेऊन जाणारी ही वारी. अगदी. आणि जसं की आपल्याला हे जाणवतं की त्याच्यामध्ये मगाशी म्हटलं की हत्ती घोडे, तर त्या परंपरांचा हा अवशेष आहे. जसे की आता अश्व राहिलेत फक्त, तर काही ठिकाणी बैलजोड्या पण हळूहळू कमी होत आहेत, आणि ते वेगवेगळे आधुनिक वाहतुकीचे प्रकार त्याच्यामध्ये ऍड होत आहेत. जसं की तुम्ही मगाशी उल्लेख करताना AI चा देखील उल्लेख केला. AIच्या माध्यमातून AI आता नुकतंच पुणे पोलिसांनी AIच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून की पुण्यामध्ये किती वारकरी आले आहेत, तर त्यांच्या म्हणजे पोलिसांचा स्टॅटिस्टिकल रिपोर्ट होता की 4.5 लाख वारकरी पुण्यामध्ये म्हणजे जे 2 दिवसामध्ये होते ते 4.5 लाख लोक होते, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे आज आपण डिजिटल युगामध्ये आपल्याला दर्शन सुद्धा म्हणजे फार म्हणजे पूर्वीच्या काळीमध्ये एक देवदर्शनाला विशिष्ट दरवर्षी जायचो घरचे लोक, किंवा आजकाल एका क्लिकवरच ऑनलाईनवर दर्शन घ्या, ई दर्शन ज्याला म्हणतो, पण हे पायी दर्शन अजूनही चालू आहे. आता याच्यामध्ये मला काही गोष्टी खूप नोंदवायच्यात. पूर्वी, आता मी वारीच्या मार्गावरती राहणारा माणूस आहे, तर वारी गावातून गेल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात एका गावाच्या पायाभूत सुविधांवरती तिथं जोर येतो. तर प्रशासन तिथं पायाभूत सुविधा वाढवण्यावर जोर देते. पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरायची, परंतु आज वारी जेव्हा गावामध्ये येते त्यावेळेस प्रशासन एक खूप चांगल्या पद्धतीची योजना करते. तिथं पाण्याची व्यवस्था, इतक्या मोठ्या प्रमाणावरती तिथं वारकरी एकत्र आल्यानंतर त्यांच्या शौचालयाची व्यवस्था, आणि त्यानंतर तिथली ग्रामपंचायत असेल किंवा तिथली महानगरपालिका असेल, या माध्यमातून वारी गेल्यानंतर पण खूप मोठ्या प्रमाणात स्वच्छता ही आजकालच्या काही वर्षामध्ये खूप चांगल्या अशा पद्धती वारीमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. काही संघटना देखील आहेत की ज्याच्यामध्ये काम करतात. त्याचबरोबर गव्हर्नमेंटचे वेगवेगळे स्टेक होल्डर्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, आणि ते खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करतात. तर स्टॅम्पिड सारख्या इतकी गोष्ट क्वचित कधीतरी झालेली आहे. इतकी लोक एकत्र येऊन देखील आपल्याकडे असं खूप क्वचित झालेलं आहे. सर, त्याला जोडून एक प्रश्न आहे की वारी
आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी किंवा मध्यरात्री पोचते हम्म. आणि त्यानंतर असं म्हटलं जातं की चंद्रभागेत स्नान केलं हम्म. जातो आणि त्याच्यानंतर पंढरपूरचं म्हणजे विठोबा आपली वाट बघत असतो. तर हे म्हणजे ही एक परंपराच आहे का त्याला लागून आलेली आता किंवा ही काय? हे बघा, आता की इतके हजारो लाखो वारकरी पंढरपूरला येतात, हम्म. बरोबर. आता ह्याच्यामध्ये हजारो भक्तगण हम्म. हे ह्या सगळ्या कालखंडामध्ये पंढरपूरला येतात. हम्म. त्या वारीच्या हम्म. लाईन्समध्ये, रांगांमध्ये थांबून दर्शन घेतात. त्यानंतर मग नेहमी आपण पाहतो की कुणाला तरी एक लॉटरीमधनं एक नाव काढलं जातं आणि त्या हो. वारकरी कुटुंबाला त्या हम्म. मुख्यमंत्र्यांसोबत हो. हे करायचं भेटतो. परंतु विचार करा, इतकी सारी लोक जी येतात तर ती लोक प्रत्यक्षात पांडुरंगापर्यंत पोहोचत नाहीत. हम्म. तर अशी मान्यता आहे की पांडुरंग या सगळ्या लोकांना म्हणजे अगदी मुखदर्शन, कळस दर्शन जरी घेतलं हम्म. तरी विठ्ठल भेटला, अशा पद्धतीची मान्यता आहे. अच्छा. मग त्या सगळ्या कालखंडामध्ये विठ्ठल सगळ्या वारकऱ्यांना भेटतो, अशा पद्धतीची एक श्रद्धा आहे. म्हणजे तुम्ही त्या काळात अगदी विठ्ठलाच्या पायावरती नतमस्तक बरोबर आहे. जरी नाही झाला, अगदी तुम्ही कळसाचं जरी दर्शन घेतलंय तरी तुम्हाला विठ्ठल भेटतो. आणि आज देखील अगदी गाभाऱ्यामध्ये जाऊन तुम्हाला एखाद्या दैवतेचं दर्शन घेता येतं. असं एकमेव देवता म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल. पंढरपूरचं विठ्ठल आहे. अगदी आपण म्हणतो की पाय झिजले विठ्ठलाचे. तर अशा पद्धतीची अजूनही तो विटेवर उभाच आहे. अजूनही तो विटेवर उभाच आहे. म्हणजे आपल्या प्रतीक्षेसाठी आहेच तो हो. विठ्ठल. सर, तुम्ही फार महत्वाचे एक आध्यात्मिक, मग सांस्कृतिक, त्याच्यानंतर एक आपल्या युगाला कलियुग असं म्हणतात ते सगळं. आजच्या युगातल्या म्हणजे ही तरुण पिढी जी आहे त्यांना हा वारसा नेणं किती महत्त्वाचं आहे. कारण आजच्या आपल्या म्हणजे हेक्टिक म्हणजे शेड्यूलमध्ये आपण आज आपल्या फॅमिलीला सुद्धा वेळ देत नाही, जे घरच्यांना वेळ देत नाही किंवा म्हणजे शनिवार रविवार आपल्याला आराम करायचा असतो. हा जो 21 दिवस त्यांचा वारकऱ्यांचा जो प्रवास असतो, सर त्यातले काही किस्से तुम्हाला म्हणजे तुम्ही स्वतः कधी पंढरपूरची वारी केली आणि त्याच्यातले काही अनुभव तुम्हाला सांगता येईल का? वारीमध्ये सर्व प्रकारची लोक असतात. हं. म्हणजे वारीमध्ये परंपरेनं पायी चालणारा वारकरी पण असतो. वारीमध्ये व्यवसाय करणारा व्यावसायिक पण असतो. वारीमध्ये पाकिटमार करणारे चोर देखील असतात. हो. बरोबर. तर वारीमध्ये अगदी सॉफ्टवेअर इंजिनियर देखील असतात. आजकाल सॉफ्टवेअर इंजिनियरची पण एक हो, दिंडी IT आहे, दिंडी. IT ची दिंडी आहे. हो. तर इतकी खूप लार्ज अशी व्हरायटी असताना या सगळ्यांचा एक देव आहे, या सगळ्यांना तो देव पावतो. तर असे खूप वेगवेगळ्या स्तरावरती ही अनुभूती घेण्याची गोष्ट आहे आणि प्रत्येकाने ती अनुभूती घ्यावी. आता या सगळ्या परंपरेमध्ये सर्वात महत्वाची एक परंपरा नेहमी आपल्याकडे सांगितली जाते की आपल्याकडं पाण्याला खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे. आणि आपली सगळी तीर्थक्षेत्र ही नद्यांच्या भोवती काठावरती वसलेली आहे. किंवा भारतीय संस्कृती हीच नद्यांच्या काठावरती वसलेली संस्कृती अशी मानली जाते. त्यामुळं भारतीय आध्यात्मिक दर्शनामध्ये नदी ही एक खूप मोठं शक्तीचं स्थान असं सांगितलं जातं. जिथं खूप मोठ्या तुम्हाला आध्यात्मिक अनुभूती येऊ शकते, यासाठी ती सगळी क्षेत्र नदीच्या किनारी आहेत. परंतु दुर्दैवाने आज आपल्याला असं जाणवतं की आज आपण सगळ्याच नद्या प्रदूषित केलेल्या आहेत. तर ही फक्त सोय न पाहता पूर्वीच्या काळात आपल्या पूर्वजांनी काय केलं, ह्या सगळ्या नद्या ज्या आहेत त्या आपल्या धार्मिक अनुभूतीमध्ये त्यांनी समाविष्ट केल्या. आपली आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर तुम्ही आज देखील जर तुम्ही निराश झालेला असाल आणि जर तुम्ही कुठल्या तळ्याकाठी गेला, समुद्राकाठी गेला, नदीकाठी गेला, तर तुमच्यामधलं निम्म्यापेक्षा जास्त नैराश्य हे कमी करण्याचं काम ती नदी करत असते. इतकी त्या नदीमध्ये ताकद असते, इतकी त्या नदीमध्ये एक अनुभूती जर तुम्हाला घ्यायची असेल, ती ऊर्जा आहे. तर ही ऊर्जा स्थानं ही आपली जी काही धार्मिक ठिकाणं आहेत ती अधिकाधिक पवित्र, शुद्ध
आणि प्रदूषण विरहित कशी राहतील, हं. जेणेकरून आपण येणाऱ्या पिढीला काहीतरी आपला वारसा देऊ बरोबर आहे. शकू, याच्यावरती काम झालं काम पाहिजे. केलं पाहिजे त्याच्यावर. सर धन्यवाद. खूप छान तुम्ही म्हणजे पंढरपूरची वारी ही पंढरपुरात किंवा फक्त महाराष्ट्रात मर्यादित न राहता एक समाज सुधारक म्हणून ही एक चळवळ म्हणून काम करते ही वारी. आज तुम्ही आम्हाला ही माहिती खूप छान दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही आलात आणि आम्हाला म्हणजे एक चर्चा न करता किंवा आपण एक न हे करता एक खूप छान मोठा संदेश तुम्ही दिला आहे, की वारीसारखा आपल्याला समाज सुधारासारखं एक काम करायचं आहे समाजामध्ये. म्हणजे प्रशासनसुद्धा ह्या वारीकडे एक इव्हेंट मॅनेजमेंट नाही, तर एक आपली परंपरा नित्यसेवेने अ, चालू राहू ही परंपरा, जी 13 शतकांपासून जे आत्तापर्यंत ती चालू आहे आणि त्याला एक वेगळं पैलू देण्याचं काम म्हणजे आधुनिक युगातसुद्धा दर्शनाला न थांबता एक आपले पाऊले चालती पंढरीची वाट अशा दिशेने तुम्ही आज आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं, माहिती दिली. त्याच्याबद्दल मी तुमचे खूप आभारी आहे आणि तुम्हाला सुद्धा अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओज आवडले असतील किंवा तुम्हाला अशा काही वेगळे प्रकारचे तुम्हाला सुद्धा आम्हाला काही सुचवायचं असेल, तर प्लीज तुम्ही आम्हाला जरूर कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू. धन्यवाद. धन्यवाद.